जाऊबाई नाराज आहे का तुम्ही? जे काय झालं तिलाही मनावर नका घेऊ. आता घर आहे म्हणलं की भांड्याला भांड लागणारच. भांड्याला भांड लागलं म्हणून वाईट वाटत नाहीये मला. भांडण झालं म्हणून वाईट वाटतंय. भांड्याला भांड काय मांडणीवर मांडताना रोजच लागतंय, त्याचं कशाला वाईट म्हणून घेऊ मी? अहो, भांड्याला भांड लागणं म्हणजे भांडण होणं. तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका. आता एवढं मोठं घर आहे आपलं म्हणल्यावर बारीक सारी कुरबुरी होणारच. पण आपल्याला घर टिकवून ठेवायचं असेल ना, तर या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. लाली, किती ग समजूतदार आहेस तू. हो, आलीस ती एवढी समजूतदार आहे घरात. आणि माझी सून बावळट आहे, तिला काही अक्कल नाही असंच म्हणायचंय ना तुला? फुलत आहे रंजे, माझ्या मनात बी तसं काय नव्हतं ग. हा, कोणाच्या मनात काय न काय नाही सगळं कळतंय मला. काय शिस्त आहे ते. आज नाही आली मी या घरात. हो, काय चाललंय तुमचं? आपण ऐकलं ना, सरळ बाहेर काढतील आपल्याला. जायचंय का तुम्हाला घराबाहेर? घराच्या बाहेर जायला अडलंय माझं खेटार. काय म्हणावं बाई हिला, उगीच वाकड्यात शिरती. राहू दे बाई. लाले, तुझ्या लग्नाची साडी कुठे आहे ग? आणून दे, ती धुवून टाकते. नाही आत्याबाई, कशाला? मी धुईन माझी साडी. घरात सून असताना सासून काम केलेलं बरं दिसतं का? अगं असू दे ग, असं बी आमच्या माघारी समजा तुलाच बघायचंय की. जा आणून दे, पटकन धुवून टाकते मी. बरं, आणते.